सबस्क्रायबर आहेत, तर तुमच्याकडून पण मला खूप काही शिकायला भेटतं. कमेंट येतात, तुम्ही सजेस्ट करता. त्यातला एक सबस्क्रायबर त्याचा मला रात्री फोन आला की दादा तुम्ही व्हिडिओ करता ते चांगलं करता आणि शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या बंद कर. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण ब्लॉग आपला डिरेक्टली शेतामधून चालू करतोय, कारण की आज आपल्या शेतामध्ये इकडे बघू शकताय द्राक्ष बागेची विराणी चालू आहे. विराणी म्हणजे काय आणि कशा प्रकारे केली जाते याच्यावरचा व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जाऊन पाहू शकता. तसेच आज आपल्याला सीताफळ बागेवरती स्प्रे घ्यायचा आणि अचानक का स्प्रे घेतोय हे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत कळून जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर आपल्या सीताफळ बागेचा पहिला तोडा झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या तोड्यासाठी जो आपलं फळ आहे सीताफळाचं ते चांगलं राहावं, त्याच्यावरती काय प्रकारचा रोग येऊन आपल्याला काळजी करावं लागते. तर आज कोणता स्प्रे घेतो आणि त्याचे फायदे काय हे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून जाईल. तर काही जर सीताफळ विकताना आपल्याला किती प्रॉब्लेम आले, व्यापारी मिळत नव्हता, तसंच बरेच मार्केटिंगचं रेट भरपूर कमी होते. तर आपण काय प्रॉब्लेम फेस केले सर्व आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेलं आहे आणि या माझ्या लर्निंग फेजमध्ये मी खूप काही शिकतोय. तसं आपले जे सबस्क्रायबर आहेत तर तुमच्याकडून पण मला खूप काही शिकायला भेटतं. कमेंट येतात, तुम्ही सजेस्ट करता हे कर ते कर, हे म्हणजे एक चांगलं आहे आणि असं सजेस्ट करत राहा. माझ्या लर्निंग फेजमध्ये मी खूप काही शिकत जाईल आणि त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकली करायचं आहे. तर माझ्या लर्निंग फेजमध्ये तुम्ही असं सोबत राहा. नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बघू आपल्या सीताफळाची आज फवारणी आहे. तर जे आपला पहिला तोडा झालेला आहे त्यानंतर दुसऱ्या तोड्यासाठी फवारणी आहे. तर बघू आपण. तर गाईज आपण आहे आपल्या सीताफळाच्या प्लॉटमध्ये, जे की तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. समोर बघू शकता हा आपला सीताफळाचा प्लॉट आहे. तसेच खाली वेगवेगळ्या टप्प्यात आपले प्लॉट आहेत. तर याचा पहिला तोडा झालेला आहे आणि जे बाकीचं फळ शिल्लक आहे झाडावरती त्यासाठी आपल्याला स्प्रे घ्यावं लागतात आणि हे बेसिक स्प्रे असतात ते घ्यावं लागतात. याच्याने काय होतं, जे आपलं फळ आहे ते चांगलं राहतं आणि त्याच्यावर कोणता रोग येत नाही. हे बघू शकता आता अशा प्रकारे फळ मागं राहिलेले असतात. हे बघू शकता, ह्याची साईज बघू शकता तुम्ही आणि ह्याची साईज बघू शकता. तर हे आपल्या शेवटच्या तोड्यामध्ये जाणार आहे आणि हे आहे ते दुसऱ्या तोड्यामध्ये आपण घालवणार ह्याला, कारण की जेव्हा जे परिपक्व होतं पिकण्यासाठी तयार होतं तेव्हा आपण त्याला कट करतो आणि विकतो. तर यावर्षी मार्केटिंगची कंडिशन खूप खराब आहे, त्यामुळे आपल्याला याच्यावर काय बाय प्रोडक्ट तयार करतात काय याचा विचार करावा लागेल नक्कीच. तर आपण याच्यावर विचार करू आणि तुमच्याकडून बरेच सजेशन येत आहेत, ते चांगलं वाटते बघून, कारण की असं जे एकमेकांचे सहाय्य करू अवघे धरू बंद. तर हे बघू शकता, हे असे जे डाग येतात ते आपल्याला डाग नको आहेत, कारण की ते 2 नंबरमध्ये घालवलं जातं, कारण की एवढं मोठं सीताफळ आहे चांगलं आहे क्वालिटीनं, पण ह्याच्या डागमुळं ते 2 नंबरला घालवलं जातं. त्याच्यामध्ये 1 नंबर 2 नंबर असते ते डिवायडेशन करतात, तर ते 2 नंबरला जातं. साईज ते चांगले असते पण ते डागामुळे जातं. तर ते डाग येऊ नये आपल्या सीताफळावरती ह्यासाठी आपण बेसिक फवारण्या करतो आणि त्या गरजेच्या असतात. कोणतं जरी फळ आहे ते आता त्याला फवारणीशिवाय कोणतंच येत नाही. तर काही आपल्यातलाच एक सबस्क्रायबर त्याचा मला रात्री फोन आला की दादा तुम्ही व्हिडिओ करता ते चांगलं करताय आणि शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या लोकांना समजल्या गेल्या पाहिजेत, कारण की बरेच जण असे असतात की त्यांना माहीत नाही, कारण की डिरेक्टली ते मार्केटमधून फळ असतील भाजीपाला असेल ते विकत घेतात. तर लोकांना ह्या अडचणी समजल्या पाहिजे आणि काय फेस करतो आणि कोणत्या प्रकारे पीक पिकतं हे आपण आपल्या यूट्यूब चॅनल दाखवतो. तर हे असं ऐकून भारी वाटतं आणि त्यांनी सजेशन दिलं की तुम्ही त्याच्यापासून पल्प काढू शकता, हे विकू शकता ते विकू शकता. तर ते ऐकून भारी वाटलं तर आपण त्याचा विचार करणार आहे, कारण की असं जर कच्चा माल आपण विकत राहिलो तर ते कधी परवडणार नाही आपल्याला, कारण की त्याला रेट जास्त नसतो आणि पक्का माल त्यापासून बनवला तर कधी पण त्याला रेट राहतो. तर आपण त्याच्यापासून पक्का माल बनवायचा विचार करतोय, तर त्या हळूहळू आपण करू, स्टेप बाय स्टेप जातो आपण, कारण की एकदम मोठं पाऊल उचललं तर ते कधीच हे होत नाही, त्यात प्रॉब्लेम येत असतात. त्यामुळे आपण एक स्टेप पुढे जातोय. तुम्हाला समोर दिसत असेल हे फळ हे असे सीताफळ आपण पाठीमागे ठेवलेले आहेत, जेणेकरून आपल्याला दुसऱ्या तोड्यामध्ये तिसऱ्या तोड्यामध्ये ह्याला रेट सापडावा, कारण की पहिला तोडा एकदम कमी रुपयाने गेलेला आहे. 30 आणि 35 रुपयाने आपला पहिला तोडा गेलेला आहे, जे आपल्याला परवडतच नाही, कारण की ह्याच्यावरचे जो खर्च असतो लागवडीचा म्हणा, फवारणीचा, पाण्याचा, बाकीचा खत घालण्याचा, शेणखत घालण्याचा तो खर्च असतो, तो भरून निघण्यासाठी कमीत कमी आपल्याला चांगला रेट तरी मिळाला पाहिजे. तर बघू आपण हे जे पाठीमागं आपण सीताफळ राखलेलं आहे, म्हणजे स्टेप बाय स्टेप सीताफळ येतात, म्हणजे एकदम येत नाहीत. पहिल्यांदा येतात कळ्या येतात, त्यानंतर म्हणजे असं हळूहळू त्या कळ्या येतात, एकदम येत नाहीत, त्यामुळे हे असं फळ मागं राहतं. तर काही आपल्या सीताफळावरती स्प्रे घ्यायचा आहे तर आपल्याला ब्लोअर लागतो. तर हे बघू शकता ब्लोअर आपण जोडलेला आहे ट्रॅक्टरला आणि इकडे बघू शकताय ही जी पाण्याची टाकी त्यात आपण बोरचं पाणी सोडतो आणि तिथून कॉक फिरवल्यानंतर या ब्लोअरमध्ये पाणी येतं. तर ह्याच्यामध्ये आपण पाणी भरतो आणि ह्याची क्षमता साधारणतः 600 लिटर आहे. तर 600 लिटर पाणी करून आपण 1 मिनिट बंद कर
तर अशा प्रकारे आपण पाणी भरतो. ते मग अशी थोडं अचानक चालू झाल्यामुळे ते पाणी खाली सांडलं. तर बघू शकताय आपल्या त्या टाकीमध्ये बोरचं पाणी सोडतो आणि तिथून मग ह्याच्यामध्ये घेतो. याचा pH लेवल मेंटेन असतो. तर टाकी 600 लिटरची आहे. ते भरल्यानंतर आपण त्यामध्ये औषध मिक्स करतो आणि तो फवारा घेणार आहे. तर कशाचा फवारा आहे आपण पुढे बघू. तर ही जी नळी दिसते तुम्हाला, तर हे गेज मीटर आहे. इथं बघू शकताय आपण गेज मीटर आहे. याच्यानुसार आता ज्या लेवलला आपण घेईल त्या लेवलला तेवढ्या लिटर पाणी भरलं असं समजतो आपण. तर सध्या आपण थोडं कमी पाणी घेतो आणि औषध केल्यानंतर ते पूर्ण भरतो, जेणेकरून जे औषध आहे ते व्यवस्थित प्रकारे मिक्स होतं. आणि तिकडं आपलं औषध करायचं चालू आहे. समोर बघू शकता औषध तयार करायला चालू आहे. आपण जरा गुलाबबाईकडून माहिती घेऊ. तर गुलाबबाई जरा माहिती सांगा की कशासाठी करताय तुम्ही औषध आणि आपल्या सीताफळाला याचा फायदा काय होतो? आता सीताफळ आपल्याला काढायला आलेली होती. म्हणजे पहिला तोडा तर झालाय. पहिला तोडा झालेला आहे. हां. आणि काही सीताफळ आता पिकून खाली पडते ते. हां. त्या सीताफळामध्ये आळे वगैरे होते. बरं. जे झाडावरचे सीताफळ आहेत हां. ते पिकण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांना आळी वगैरे पडू नये. हां हां. आळीचा हात आहे आणि बुरशीचा हात आहे. बरं बरं बरं. म्हणजे हे बुरशीनाशक आहे. हे जे वापरते पावडर आहे ते बुरशीनाशकचे आहे. M45 हे बुरशीनाशक आहे. ते क्लोर आहे ते आळीचं आहे, कीटकनाशक आहे. आणि हे स्टिकर आहे. स्टिकर आपण प्रत्येक ह्यात वापरतो. औषध आहे ते पसरून पडतं, चिटकून राहते. हां हां. स्टिकर वापरतो. बरं बरं. तर अशा प्रकारे आपण औषधाचा हात घेत आहे. आणि याचा फायदा काय, तर जे बुरशी असतात बारीक सारीक रोग असतात ते आपल्या सीताफळावरती येत नाहीत. जेव्हा आपला दुसरा तोडा होणार आहे ते सीताफळ आहेत ते चांगले राहतील. तर काही समोर बघू शकता तुम्ही आपला ट्रॅक्टर आणि ब्लोअर आलेला आहे आपल्या सीताफळाच्या प्लॉटमध्ये. आणि आपण एकदम खालचा जो प्लॉट आपला तो फवारून घेतोय. तर कशा प्रकारे औषध बसतं आणि कशा प्रकारे त्यात फवारलं जातं हे आपण बघूया जरा. आणि त्याचं इफेक्ट किती दिवसात होतं हे आपल्याला कळेलच. तर गाईज हे आपलं सर्वात लास्टचं तुकडा आहे, म्हणजे प्लॉट आहे. आणि बघू शकताय अशा प्रकारे सीताफळ आहे त्याला पण. आणि त्याच्यासाठीच आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे, जेणेकरून हे जे राहिलेलं सीताफळ आपलं त्याला काय होऊ नये, डाग येऊ नये. आणि तर डाग आले तर त्याची क्वालिटी खराब होते आणि मग तो विकला जात नाही. तर ह्याची प्रिकॉशन म्हणून हे आपण काळजी घेतोय. तर समोर बघू शकता ब्लोअर चालू झालेला आपला. तर कशा प्रकारे स्प्रे होतो आणि ते झाडावर बसतात ते आपण बघूया. आणि समोर टेस्टिंग चालू आहे जरा की व्यवस्थित प्रकारे औषध येते की नाही. समोर स्प्रे चालू झालेला आहे आपल्या ब्लोअरला, जे आपण औषध करून आणलं होतं. आणि ते बघू शकताय कशा प्रकारे योग्य प्रकारे झाडावरच्या पानावरती बसते. आणि हे ज पानं पुन्हा शोषून घेतात आणि त्याचा इफेक्ट आहे तो आपल्या फळावरती दिसतो. हे बघू शकताय काही ठिकाणी बसत नाही, जे दाट आहे त्या ठिकाणी बसत नाही, पण जे पानावरती बसले ते पानं शोषून घेतात हे औषध. तर गाईज आपण का म्हणतो व्यवस्थित आपलं फळ गेलं पाहिजे लवकर. तर बघू शकताय एवढ्या चांगल्या क्वालिटीचं सीताफळ आणि हे खाली गळून पडलेलं आहे. कारण की ह्याचा आपलं तोडायचं राहिलं असेल बाय चान्स, तर असं जर सीताफळ राहिलं चुकून आणि उशीर झाला तर असे सीताफळ गळून पडतात. तर याच्यासाठी आपल्याला याचं मार्केटिंग लवकर होणं गरजेचं असतं. आणि ह्याची साईज बघू शकता तुम्ही समोर बघू शकताय. जर आपला एक राऊंड झाला आणि औषध व्यवस्थित येत नसेल तर आपल्याला ते जे स्प्रिंकलर आहे ते स्वच्छ करावं लागतं. त्याच्यामध्ये घाण अडकलेले असते. हे अशा प्रकारे खोलून त्याला स्वच्छ करावं लागतं. तर हे जे दिसते तुम्हाला वेज हे पॅक होतात. तर ते पॅक झाल्यानंतर व्यवस्थित औषध येत नाही, त्यासाठी आपल्याला हे दरबारीला उघडून चेक करावं लागतं आणि त्यानंतर मग पॅक करायचं. तर बघू शकता माझ्यासोबत तुम्ही की कशा प्रकारे औषध फवारलं जाते आणि कशा प्रकारे ते झाडावरती बसते. तर गाईज ह्या ज्या बेसिक फवारण्या असतात ते आपल्याला करावंच लागतात, कारण की आपल्या मालाची क्वालिटी जर टिकवायची असेल आपल्याला तर हे बेसिक ज्या फवारण्या आहेत त्या घ्यावं लागतात. कारण की सध्या थंडीचा महिना आहे आणि सकाळी जे धुकं पडलेलं असतं त्यामुळं बाकीचे रोगाचं प्रमाण वाढतं. त्यापासून आपल्याला वाचायचं असेल तर हे स्प्रे मॅन्डेटरी आहेत, घ्यावंच लागतात. तर आपला हा स्प्रे चालू आहे मागं बघू शकता. आणि त्याचबरोबर आपला आता दुसरा तोडा चालू होईल लवकरच. तर त्याच्या व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहे. तर चॅनलला नवीन असाल तुम्ही तर जरूर सबस्क्राईब करा आणि या माझ्या लर्निंग स्टेजमध्ये माझ्या जर्नीमध्ये तुम्ही सहभागी व्हा. तर काही समोर बघू शकताय आपला स्प्रे चालूच आहे आणि आपण इथं थांबलेलो आहे, कारण की औषध व्यवस्थित प्रकारे स्प्रे होतं आहे की नाही, का कोणती स्प्रिंकलर असते ते चॉक ऑफ झालेलं आहे ते आपण बघण्यासाठी थांबतो. आणि तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. चॅनलला नवीन असाल
तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या जर्नीमध्ये सहभागी व्हा. तर अशाच प्रकारचे आपल्या चॅनलवरती इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर ते आधीचे पाहिले नसतील, म्हणजे पेरणीचे असतील, बाकी शेतात स्प्रेचे असेल, पहिला कट असेल याचा, द्राक्षाचे छाटणे असेल, बाकी स्प्रे पेस्ट करणे, कांदा लागवड, हे बऱ्याच प्रकारचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. कारण की माझ्या लर्निंग स्टेजमध्ये मी खूप काही शिकतोय आणि शिकत ते यूट्यूबवरती अपलोड करतोय. कारण की असे बरेच लोक असतात की ज्यांना शेतीचा अनुभव घेता येत नाही, फील घेता येत नाही, तर मी शिकत हे अपलोड करतोय. तर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.